सॅमसंग हे नाव ऐकलं की आपल्या डोळ्यासमोर येतो सॅमसंगचा मोबाईल. आपल्याला माहिती असलेली हीच सॅमसंगची एक ओळख आहे. पण सॅमसंग हा एक साऊथ कोरियन ब्रँड आहे आणि जगात सॅमसंगचे वेगवेगळे अनेक बिझनेस आहेत. यामध्ये सॅमसंगचा इन्शुरन्स देखील आहे, शिप बिल्डिंग देखील आहे, सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स आहे, टीव्ही वगैरे इतर गोष्टी देखील ते बनवतात. या सगळ्या गोष्टींच्या बद्दल आज बोलायचं कारण म्हणजे सॅमसंगची जी सेमीकंडक्टर डिव्हिजन आहे, जिथं मेमरी चिप्स बनवल्या जातात, तिथं जवळ-जवळ 78,000 कर्मचारी काम करतात आणि या 78,000 कर्मचाऱ्यांना प्रत्येकाला 3.5 कोटी रुपयांचा बोनस सॅमसंगनं जाहीर केलेला आहे. आता 3.5 कोटी रुपयांचा कमीत कमी बोनस असेल, ज्याचा जो हुद्दा असेल त्याप्रमाणे त्याला जास्तीत जास्त बोनस देखील मिळणार आहे. म्हणजे सॅमसंग आपल्या कर्मचाऱ्यांच्या वरती एवढा सगळा खर्च करते आणि 1-2 नव्हे तर 78,000 कर्मचाऱ्यांच्यावर. आता तुम्ही हे सगळं घडलं कसं असा प्रश्न विचाराल तर याचं कारण आहे एआय. आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे हे झालं. पण एआय म्हटलं की आपल्या समोर येतं की लोकांच्या नोकऱ्या जातात. आपल्याकडे म्हटलं तर भारतात जानेवारीपासून आता मार्च, एप्रिल, मे पर्यंत जवळ-जवळ 93,000 लोकांच्या नोकऱ्या एआयमुळे गेलेल्या आहेत. याच्या बातम्या आपण बघितलेल्या आहेत. आम्ही देखील केलेल्या आहेत. पण एकीकडे एआय लोकांचे जॉब खात असताना एआयमुळं सॅमसंगनं आपल्या कर्मचाऱ्यांना 3.5 कोटी बोनस दिलाय. एसके हायनिक्स नावाच्या आणखी एका कंपनीनं साऊथ कोरियामध्ये 4 कोटी बोनस दिलाय. मग साऊथ कोरियामध्ये असं नेमकं काय चाललंय? सॅमसंग असं काहीतरी वेगळं काय करते की ज्याच्यामुळे त्यांच्या कर्मचाऱ्यांना कामावर काढायचं राहिलं लांब, तर त्यांच्या कर्मचाऱ्यांना 3.5 कोटी रुपयांचा प्रत्येकाला बोनस मिळालाय. नेमकं काय घडलंय आणि काय चाललंय हे बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे एआय ही एक अशी गोष्ट आहे, एक असा घोडा आहे जो अत्यंत वेगवान आहे आणि जो जिंकणारच आहे. त्यामुळे तुम्ही जर या घोड्याबरोबर शर्यत लावली तर हा घोडा नक्की जिंकणार आहे आणि आपण हरणार आहोत. मग याच्यामध्ये उपाय काय आहे? तर उपाय हा आहे की आपण त्या घोड्यावरती बसता आलं पाहिजे. जो त्या एआयच्या घोड्यावरती बसेल तो जिंकेल. हा साधा सोपा नियम सध्या जगात दिसतोय. आणि ज्या वेळेला या जगामध्ये चॅट जीपीटीचा उदय झाला 2022 मध्ये चॅट जीपीटी आल्यानंतर आपण त्याचा वापर करायला लागलो ईमेल लिहिण्यासाठी, स्टोऱ्या लिहिण्यासाठी, पोस्ट लिहिण्यासाठी, स्पेलिंग बघण्यासाठी, इतर अनेक गोष्टींसाठी वापर करायला लागलो, फोटो तयार करण्यासाठी. या सगळा झाला वापर म्हणजे कन्झम्पशन. आणि या कन्झम्पशनच्या आणि वापर करण्याच्या रेसमध्ये आणखी एक गोष्ट झाली ती म्हणजे चॅट जीपीटीला कॉम्पिटिशन निर्माण झालं. गुगल आपलं स्वतःचं जेमिनाय घेऊन आलं. त्याचबरोबर अँथ्रोपिकचं क्लाउड आलं. अशा अनेक कंपन्या आल्या, अनेक नवीन चॅटबॉट्स आले. याची एक रेस सुरू झाली आणि या रेसमध्ये छोटे-मोठे जे अनेक लोक होते, अनेक कंपन्या होत्या, चॅटबॉट्स होते, त्यांना काही किंमतच राहिली नाही. कारण ही एक जायंट्समधली रेस निर्माण झाली. आणि या जायंट्समधल्या रेसमध्ये जर जाऊन पळायचं असेल, तर तिथं आपला कुठंच टिकाव लागणार नाही हे अनेकांना समजलं. तसं ते सॅमसंगला देखील समजलं. मग सॅमसंगनं, एसके हायनिक्सनं एक वेगळी गोष्ट केली. त्यांनी विचार केला की ही जी एआयची रेस आहे त्याच्यामध्ये आपल्याला पडायचं तर आहे, पण तेच करायचं नाही जे बाकीचे सगळे लोक करतायत. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायला लागेल? या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर त्यांना लक्षात आलं की एआय एका गोष्टीवरती चालतं, ते म्हणजे हाय स्पीड असणाऱ्या सेमीकंडक्टर चिप्स म्हणजे मेमरी चिप्स. या मेमरी चिप्सच्या शिवाय एआयचा घोडा पळूच शकत नाही. मग एआयच्या त्या रेसमध्ये जाण्यापेक्षा आपण मेमरी चिप्स बनवण्याच्या त्या रेसमध्ये जाऊया, जेणेकरून तिथं कुठलीही स्पर्धा नसेल. आणि तुम्हाला माहिती आहे की मेमरी चिप्स बनवण्याच्या स्पर्धेमध्ये जगातली सर्वात मोठी कंपनी आहे ती म्हणजे एनव्हिडिया. एनव्हिडिया ज्या चिप्स बनवते त्या अत्यंत फास्ट असतात, प्रोसेसिंग युनिट्स असतात. या सगळ्या गोष्टींच्यामुळे एनव्हिडिया जगाच्या मार्केटवरती राज्य करते. आता सध्या एनव्हिडिया ही जगातली सर्वात मोठी कंपनी आहे. अनेक देशांचं जे जीडीपी आहे ते एनव्हिडिया या कंपनीपेक्षा कमी आहे. जर तो देश असता तर तो जगातला पहिल्या 10 मधला सर्वात मोठा देश असता, इतकं मोठी ही कंपनी आहे. आता एनव्हिडिया ही कंपनी जरी चिप्स बनवत असली, सेमीकंडक्टर चिप्सचा मोठ्या प्रमाणावरती जगभरातल्या जी क्वालिटी असते, त्या क्वालिटीसाठी एनव्हिडियाचं नाव घेतलं जातं. हे जरी बनवत असली तरी एनव्हिडियाची एक मर्यादा आहे की ते किती बनवणार आणि कुणाकुणाला हे पुरवणार. कारण प्रत्येक मोबाईलमध्ये, टीव्हीमध्ये, लॅपटॉपमध्ये, तुमच्या प्रत्येक इतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसमध्ये, कार्समध्ये अनेक ठिकाणी या सगळ्या चिप्सची गरज असते. एवढ्या चिप्स सगळे एनव्हिडिया पुरवू शकत नाही. त्यामुळे एनव्हिडियाला देखील त्या आउटसोर्सिंग करून दुसरीकडून मागवून घ्यावे लागतात. मग कुणाकडून मागवून घेणार? आणि त्यामध्ये सॅमसंग आणि एसके हायनिक्स यासारख्या साऊथ कोरियन कंपन्यांनी सर्वात पुढे आपला नंबर लावला. त्यांनी ठरवलं की या ज्या चिप्स आहेत त्या चिप्स बनवून देण्यासाठी एक HBM4 नावाची चिप लागते. ही चिप बनवायचं काम आपण करायचं आणि त्यामध्ये एक प्रकारची महारथ ज्याला म्हणतात ती या दोन्ही कंपन्यांनी मिळवली.
यामध्ये झालं असं की HBMचा अर्थ होतो हाय बँडविड्थ मेमरी. अशा प्रकारच्या ज्या चिप्स असतात त्या सहजपणे बनवल्या जातात, मास प्रोडक्शन केलं जाऊ शकतं आणि सॅमसंगचं जे काम आहे, जी क्वालिटी आहे ती आपल्याला अगोदरपासून माहिती आहे. ती जगातली एक मोठी कंपनी आहे, ब्रँड आहे. सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स अनेक वर्षांपासून काम करते. त्यामुळे सॅमसंगनं अतिशय सहजपणे मोठ्या स्केलवरती या चिप्स बनवल्या आणि या चिप्स बनवून जगभर विकल्या. त्याचबरोबर सगळ्यात जास्त करून एनव्हिडियाला विकल्या. अशाच प्रकारे SK हायनिक्स ही जी साऊथ कोरियन कंपनी होती त्यांनी देखील केलं. यामध्ये साऊथ कोरिया एक देश म्हणून त्यांनी एक दुसरी गोष्ट केली, ती म्हणजे हे चिप मेकिंग करण्यासाठी, अशा प्रकारच्या प्रोसेसिंग युनिट्स बनवण्यासाठी, त्यासाठी जे एक स्किल लागतं ते स्किल तयार करण्यासाठी अनेक लोक ट्रेन केले, अनेक इंजिनियर्स तयार केले, त्यांच्यासाठी स्कूल्स, कॉलेजेस या गोष्टी बनवल्या. या सगळ्यातून एक मोठी मॅनपॉवर साऊथ कोरियामध्ये निर्माण झाली. त्यांच्याकडं जबरदस्त स्किल आहे, ज्याच्या आधारावरती हे सगळं ते बनवू शकतात. आणि जगाची AIची भूक कशी वाढत गेलेली आहे ती आपण बघतोच. आपण स्वतः ChatGPT, जेमिनाय, क्लॉड मोठ्या प्रमाणावर आज वापरतो. अनेक फोटो बनवण्यासाठी वगैरे तर लोक वापरतात. त्याशिवाय रोजच्या कामामध्ये अनेक गोष्टी ऑटोमेट करण्यासाठी आपण AI वापरतो. या सगळ्या गोष्टींच्यामुळे झालं असं की AIचा वापर जसा वाढला तसं त्याच्यासाठी डेटा सेंटर्स वाढत गेले. डेटा सेंटर्स बरोबर मग वाढत गेली ती म्हणजे लागणाऱ्या चिप्स. कारण फास्ट ट्रान्सफर व्हायला पाहिजे, डेटा फास्ट व्हायचा असेल त्यासाठी चिप पाहिजेत. या सगळ्या गोष्टींच्यामुळं सॅमसंग आणि SK हायनिक्सचा बिझनेस वाढत गेला. सॅमसंग आणि SK हायनिक्स या दोन कंपन्यांनी या सगळ्या AI रेसमध्ये अंधा पैसा छापला. अक्षरशः सॅमसंगनं मागच्या वर्षात 3.2 लाख कोटी रुपये मिळवले, तर SK हायनिक्सनं 4.3 लाख कोटी मिळवले. म्हणजे इथं 100 कोटी, 200 कोटी, 1000 कोटीची चर्चाच नाही आहे. ही आहे 3.2 लाख कोटी आणि 4.3 लाख कोटी. आता यामध्ये झालं असं की ही जी SK हायनिक्स नावाची कंपनी आहे ती पूर्णपणे मेमरी चिप बनवणारीच कंपनी आहे आणि त्या कंपनीनं त्यांच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना 4 कोटी रुपये बोनस देऊन टाकला. आणि ही गोष्ट जेव्हा सॅमसंगच्या कर्मचाऱ्यांना कळली त्यावेळेला त्यांनी देखील मग आरडाओरडा करायला सुरुवात झाली. त्यांच्या युनियन जाग्या झाल्या. त्यांनी सांगितलं की आम्हाला देखील जो काही प्रॉफिट सॅमसंगने मिळवला आहे त्याच्या 15% प्रॉफिट कर्मचाऱ्यांना वाटून दिला पाहिजे, म्हणजे बोनसच्या स्वरूपात दिला पाहिजे. यासाठी अर्थातच मॅनेजमेंट तयार नसतं, नेहमीच नसतं, त्यामुळे तिथं देखील तयार नव्हतं. मग या सगळ्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन करायचा इशारा दिला. आणि तुम्हाला माहिती आहे सॅमसंग सारखी एवढी मोठी कंपनी ज्यामध्ये 78,000 कर्मचारी या एका मेमरी चिप डिव्हिजनमध्ये काम करतात, हे जर सगळे संपावर गेले तर सॅमसंगचा बिझनेस लॉस तर होणारच. आणि जेवढे दिवस हे संपावर जातील तेवढ्या काळात जो नवीन बिझनेस सॅमसंगला मिळतो तो सगळा बिझनेस त्यांचे कॉम्पिटिटरकडं म्हणजे SK हायनिक्सकडं किंवा इतर आणखी कोण जगात बनवत असेल त्यांच्याकडे जाणार. त्यामुळे सॅमसंगचा बिझनेस तर लॉस होणारच. त्यामुळे सॅमसंगनं ठरवलं की पैसा कंटिन्यू जर मिळवत राहायचा असेल तर कर्मचाऱ्यांना खुश ठेवायला पाहिजे. त्यामध्ये सरकार देखील पडलं, कारण सॅमसंग हा तिथला म्हणजे साऊथ कोरियातला एवढा मोठा ब्रँड आहे की साऊथ कोरियाचा एकूण GDP पैकी जवळजवळ 12.5% हा GDP फक्त एका कंपनीच्या प्रॉफिटमधून येतो. त्यामुळं अर्थातच तिथलं सरकार पुढं आलं, तिथले कर्मचाऱ्यांनी देखील थोडीसं ढिलाई दाखवली आणि शेवटी ठरलं की जो काही ऑपरेटिंग प्रॉफिट आहे त्याच्या जवळजवळ 10% प्रॉफिट म्हणजे 10.5 आहे एक्झॅक्टली, 10.5% प्रॉफिट हा कर्मचाऱ्यांच्यात वाटून दिला जाईल. आणि त्यामुळं 78,000 कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 3.5 कोटी रुपये मिळणार आहेत. 3.5 कोटी ही मिनिमम रक्कम आहे. जास्तीत जास्त ज्याचा हुद्दा असेल त्याप्रमाणे त्याला मिळेल. पण एक लक्षात घ्या, या मेमरी चिप डिव्हिजनमध्ये सॅमसंगमध्ये जो कमीत कमी पगार आहे वर्षाचा तो आहे 1 कोटी रुपये. 1 कोटी रुपये कमीत कमी पगार असलेल्या कर्मचाऱ्याला देखील जास्तीत जास्त किंवा कमीत कमी 3.5 कोटी रुपये बोनस मिळणार आहे. म्हणजे ही केवढी मोठी गोष्ट आहे बघा. आता एक प्रश्न तुम्हाला देखील पडेल की या सगळ्या लोकांना मग कामावर काढून नवीन एम्प्लॉई का ठेवले नाहीत सॅमसंगनं, जर एवढी मोठी डिमांड करत असेल तर. तर एक गोष्ट आहे इथं, ती म्हणजे इररिप्लेसेबल स्किल्स. त्यांच्या ज्या स्किल्स होत्या त्या काय फक्त AIचा वापर करून कोड लिहायच्या अशा नव्हत्या. त्यांच्या स्किल्स अशा होत्या की ते मेमरी चिप बनवत होते, HBM4 बनवत होते, जे कुणीही दुसरं बनवू शकणार नाही. अचानकपणे तुम्ही नवीन एम्प्लॉई आणला, उभा केला तर तो ते बनवू शकणार नाही. त्यामुळे त्यांच्या स्किल्स अशा होत्या की त्या रिप्लेस करता येत नव्हत्या. त्यामुळे शेवटी सॅमसंगला माघार घ्यावी लागली आणि कर्मचाऱ्यांच्या डिमांड्स मान्य कराव्या लागल्या आणि त्यांना जे हवं ते द्यावं लागलं. आता सॅमसंगचे जर सगळे एम्प्लॉई बघितले म्हणजे हे मेमरी चिप डिव्हिजनमधले सोडून सगळेच जर एम्प्लॉई बघितले तर ते आहेत 2,62,000. त्यापैकी 1,25,000 एम्प्लॉई हे फक्त साऊथ कोरियामध्ये आहेत. या सगळ्यांची देखील आता मागणी आहे की आम्हाला देखील काही नाही काहीतरी फुल ना फुलाची पाकळी मिळायला पाहिजे या प्रॉफिटमधून. पण अर्थातच ते मिळेल की नाही आत्ता सध्या माहिती नाही, पण यासाठी अनेक लोक प्रयत्न सध्या करतायत.
पण ती देखील मिळू शकते. जर सॅमसंगचा प्रॉफिटच एवढा जास्त असेल तर ती देखील शक्यता नाकारता येत नाही. आता सध्या शेअर होल्डर जे आहेत ते म्हणतात आम्हाला देखील पाहिजे. या सगळ्या गोष्टींचं जे काय होईल ते होईल. पण या सगळ्यामधून एक धडा आपण घेतला पाहिजे, भारतीयांनी घेतला पाहिजे, की फक्त एआयचं कन्झ्युमर होणे, गिराईक होणे म्हणजे आपण एआयमध्ये खूप पुढे गेलो असं होणार नाही. आपल्याला असं काहीतरी करावं लागेल, ज्यामध्ये आपण एआयला पुढं नेण्यात आपला सहभाग असेल, आपला वाटा असेल. नुसतं नवीन-नवीन चॅटबॉट्स जरी आता आपण बनवले, तरी Googleच्या आणि ओपन एआयच्या रेट्यापुढं आपले चॅटबॉट्स किती टिकतील किंवा किती लोक वापरतील याबद्दल शंकाच आहे. त्यामुळे त्या रेसमध्ये लागण्यापेक्षा असं काहीतरी वेगळं आपल्या इंजिनिअर्सनी, आपल्या लोकांनी केलं पाहिजे. मग त्यांचे जॉब देखील सेफ राहतील आणि जर ते स्वतःचे बिझनेसेस करत असतील, तर ते देखील आपल्या देशाला सगळ्यात पुढं घेऊन जाण्यात मदत करतील, भरपूर पैसा छापायला मदत करतील. या गोष्टींचा देखील आपल्याकडच्या लोकांनी विचार केला पाहिजे. फक्त एआय जॉब खातो ही भीती मनातून काढून अशा Samsungप्रमाणे किंवा साऊथ कोरियाप्रमाणे अशा गोष्टी आत्मसात करून पुढे जायला पाहिजे. या संपूर्ण प्रकरणाबद्दल Samsungच्या या 3.5 कोटीच्या बोनसबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.